केलं. आता वावा वगैरे नाही आहे, आता आम्ही दोघं करतो. आता आम्ही आहोत तोपर्यंत करायचं. आता पुढची पिढीचं आता नंतर काय सांगू शकत नाही. गणपतीची मूर्ती घडवणं ही फक्त आवड नाही, तर ती कलेतून घडलेली एक साधना आहे. ही कला अंगात भिनली जाणं आणि पिढ्यानपिढ्या ती जोपासणं वाटतं तितकं सोपं नाही. पण वयाच्या 15व्या वर्षापासून ही कला जोपासलेल्या किंबहुना निपुणता मिळवलेल्या एका पारंगत मूर्तिकाराला आज आपण भेटणार आहोत. चला. माझं नाव भरत सीताराम नांदगावकर. माझं पहिल्यांदा मार्केटला दुकान होतं, तिथे आमचं गणपती कारखाना वगैरे करायचं भाजी मार्केटमध्ये. वडिलांपासूनचं आमचं ते कारखाना आहे. त्याच्यानंतर आमची त्यांची कला मी स्वतः घेतली, भावाने घेतली. ते आस्ते आस्ते वाढत आली. आम्ही दोघं भाऊ आहेत, शरद आणि भरत, असे दोघं भाऊ. ते दोघंही पण आम्ही बाबांकडून केला. त्यानंतर मग आम्ही त्यांचं बघून बघून चालू केला. ही जागा आमचं मार्केटला दुकान लाईन होती ना मार्केटमध्ये. त्या मार्केटमध्ये सगळे हे जे आहेत आता हे ट्रस्टवाले ते सगळे ओळखीचे होते. त्यांच्याकडे मागणी करून ती आम्हाला जागा इथं दिलेली. मूर्तिकाराचं अर्थाजन, समाधान आणि भक्ती हे सगळं एकाच कलेत सामावलेलं असतं, जे त्यांच्या बोटातून मूर्तीत उतरतं आणि साकारतं एक अद्भुत सौंदर्य, ज्याला आपण श्री गणेशाच्या रूपात पुजतो. पहिला आर्टशेपला पण जायचो मी, त्यावेळेस साईन बोर्ड पेंटिंग करायला. आता बंद केले त्या काम, ठिकाणी वयाच्यामुळे आता होत नाहीत. आता पुढील कला आमची मुलं घेतील की नाही ते मला नाही माहिती. स्पष्ट भाषेत बोलते, घेतली तर ठीक आहे, ना घेतली तर ठीक आहे. राष्ट्राच्या लोक मूर्ती आहेत ना जास्त चालतात, कारण त्या स्वस्त असतात. शाडो मातीच्या एकदम महाग असतात. तर आता POPला जास्त मागणी आहे का? आता ह्या गणपतीचं वजन जास्त असतं. नेताना काय त्यांचा प्रॉब्लेम झाला, त्यांच्या मनाला ते खाईत राहतं. एक गणपती हे दिवसाला 50 होतात, 10 दिवसाला एक होते. मातीचा गणपती हा विसर्जनला अतिउत्तम आहे, पण प्रॉब्लेम हा आहे. कला ही एक अशी शिदोरी आहे जी सर्वांनाच मिळत नाही, पण ज्याला मिळते त्याने ती जपावी, कारण कला ही कधीच मरत नाही. किती खरं आहे नाही? पिढ्यान पिढ्या कलेला जोपासणाऱ्या या साधकांची गोष्ट तुम्हाला कशी वाटते? आम्हाला नक्की कळवा. पुढच्या भागात सुद्धा एका नव्या हातांची, नव्या मतांची गोष्ट असणार आहे. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.